सध्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर पाकिस्तान हाफिज सईदला जेलमधून सोडणार का? भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची ही चाल बघायला मिळते। हाफिज सईद लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आहे आणि त्याला जेलमधून सोडलं जाऊ शकतं असं सध्या सांगितलं जातंय। एकीकडे आता भारतीय सैन्यानं लष्कर-ए-तैयबाला पूर्णतः उद्ध्वस्त केलेलं आहे। लष्कर-ए-तैयबाचं मुख्यालय जे आहे ते सुद्धा उडवण्यात आलेलं आहे। मात्र आता पाकिस्तानी नवीन चाल चालणार का बघणं महत्त्वाचं। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय पाकिस्तानच्या प्रत्येक चालीला प्रत्येक पावलाला भारत सडेतोड उत्तर देतोय, तरी सुद्धा पाकिस्तान थांबत नाहीये। काय अपडेट या संदर्भात? अगदी पाकिस्तानच्या नापाक इरादे जे आहेत ते अजूनही सुरूच असल्याचं आपल्याला बघायला मिळते। जर कुठल्या जे पाकिस्तानला मदत करतात, भारताकडनं पुन्हा पुन्हा सांगितलं जातंय की पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, वारंवार हे सांगितलं जातंय। दहशतवादाला पाठीशी घालण्याचं काम पाकिस्तान करून वारंवार केलं जात आहे आणि त्याची जी पुढची रणनीती पाकिस्तानकडनं सुरू आहे असं आपल्या एक प्रकारे म्हणता येईल। हाफिज सईद जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवादी म्हणून मानला गेलेला आहे, त्या हाफिज सईदला आता बाहेर काढण्याचं काम खरं तर पाकिस्तानकडनं सुरू असल्याचं बघायला मिळतंय। पाकिस्तान ज्या गोष्टी करता येतील, भारताविरुद्ध ज्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करता येतील त्या गोष्टी पाकिस्तानकडनं केल्या जातात। भारताच्या प्रत्येक सीमेवरती, जम्मू काश्मीर असेल, राजस्थान असेल किंवा पंजाब असेल, या सीमेवरती पाकिस्तानकडनं फायरिंग जी आहे ती सुरूच असताना आता लष्करेचा जो प्रमुख कमांडर आहे, दहशतवादी आहे हाफिज सईद, त्याला जेलमधून सोडण्याच्या कुरापती पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।